गुड मॉर्निंग स्टुडंट। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण AC सर्किटचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत। त्याच्यामध्ये रेजिस्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि इंडक्टिव्ह सर्किट बघितलेलं आहे। आज आपल्याला LCR सर्किट बघायचं आहे। LCR सर्किट याचा अर्थ असा आहे की जेव्हा इंडक्टर, कॅपॅसिटर and resistor they are connected in series, such type of AC circuit is called as a LCR circuit. They are connected in a series combination. Okay, so what is the effective EMF in this case? We are going to discuss in this lecture. या लेक्चर मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की या तिन्ही कंपोनंटला जेव्हा आपण सिरीज मध्ये जॉईन करतो तेव्हा त्याचा कंबाईन इफेक्ट काय होतो। आणि हा कंबाईन इफेक्ट पाहण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की जेव्हा फक्त इंडक्टिव्ह सर्किट असेल किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किट असणार आहे किंवा त्याच्यामध्ये रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर त्याच्यामध्ये EMF आणि करंट यांच्यामध्ये किती फेज डिफरन्स आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर सुरुवात आपल्याला करायची आहे की कन्सिडर अ सर्किट which contain L, C and R, inductor, capacitor and resistor in a series and a source of EMF, alternating EMF of E is connected across it. याच्या अक्रॉस मध्ये एक अल्टरनेटिंग सोर्स EMF चा सोर्स जोडलेला आहे। आता हे करत असताना आपल्याला हे माहिती आहे की व्हॉट इज द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स। द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज डिनोटेड बाय XC, inductive reactance denoted by XL. Okay, and we know the resistance offered by resistor, it is denoted by capital R. So we can write here the EMF because as they are connected in series combination, this EMF is divided into three components along the inductor, that is given by EL, along the this EC, EN and this is ER. Now what is EC is equal to, according to Ohm's law, it is the multiplication of or the product of current and resistance. So here this EC is equal to XC multiplied by I, which is equal to XL multiplied by I, and this is equal to R multiplied by I. So in this way we can write the EMF across each the component capacitor, inductor and resistor. Now if we see the phasor diagram of this LCR circuit, we know that when there is a inductor connected in the circuit, when there is an inductor connected in the AC circuit, the phasor diagram is like this. The EMF lead the current by an amount of pi by 2. Okay, so you can write this EL along the y-axis and this I0 along the x-axis so that the angle between them is equal to 90 degree. In the same way, when a capacitor is connected in a alternating circuit, then we can say that the current lead the EMF by amount or by the phase difference pi by 2. So we can write here this EC along the negative direction of y-axis and this ER or I along the positive direction of x-axis so that the angle between them is equal to 90 degree. We also know that आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की रेजिस्टन्स आणि करंट जेव्हा रेजिस्टन्स सर्किट मध्ये जोडलेला असतो, AC सर्किट मध्ये रेजिस्टन्स जोडलेला असेल तेव्हा करंट आणि EMF हे दोन्ही फेज मध्ये असतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेज डिफरन्स राहत नाही। म्हणून आपण या ठिकाणी ER आणि I0 या दोघांची डायरेक्शन सेम दाखवलेली आहे। म्हणून EC कसं आलेलं आहे, EL कसं आलेलं आहे, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की इंडक्टर मध्ये EMF आणि करंट यांच्यामध्ये जो फरक असतो तो पाय बाय 2 चा असतो। EMF पुढे राहतो करंटच्या। इन द केस ऑफ कॅपॅसिटर मध्ये करंट हा लीड करतो EMF ला बाय अन अमाउंट पाय बाय 2। आणि रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हटलं तर रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये ER आणि करंट म्हणजे EMF आणि करंट हे दोन्ही फेज मध्ये राहतात, त्याच्यामुळे आपल्याला एकाच लाईन मध्ये किंवा एकाच डायरेक्शन मध्ये त्याला दाखवावं लागतं, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा फेज डिफरन्स हा राहणार नाही। ठीक आहे, तर ही फेजर डायग्राम आहे। दिस इज द फेजर डायग्राम ऑफ LCR सर्किट। आता या ठिकाणी आपल्याला असं अज्यूम करायचं आहे
असं अजून आपल्याला या ठिकाणी करायचं की EMF across the inductor is greater than EC, EMF across the capacitor. हे आपल्याला अज्युम करायचं आहे. वी आर अज्युमिंग दॅट द EMF across the inductor is greater than EMF across the capacitor. मग याचा अर्थ असा आहे की हा जो पोर्शन O पासून B पर्यंत या ठिकाणी दाखवलेला आहे, हा O पासून B पर्यंतचा जो भाग आहे तो होणार आहे EL EC. आता त्याचं कारण काय बघूया. व्हॉट इज द रिझन. हा EL अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, EL हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि EC ची व्हॅल्यू ही EL पेक्षा जास्त आहे. तेव्हा मला जर EL काढायचं असेल किंवा हा एवढा पोर्शन काढायचा असेल तर हा एवढा पोर्शन मी काय करणार आहे, इज इक्वल टू EL EC. म्हणजे हा जो एवढा पोर्शन या ठिकाणी आलेला आहे याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे EL EC. जर या पोर्शनची OB ची व्हॅल्यू EL EC आहे, याचा अर्थ A पासून E पर्यंत त्याची सुद्धा व्हॅल्यू EL EC इतकी होणार, कारण की ते आर अपोजिटली डायरेक्टेड, ते एकमेकाच्या अपोजिट साइड आहे आणि अपोजिट साइड नेहमी सेम राहतात. म्हणून हे जर EL EC आहे तर हे सुद्धा EL EC येणार. ओके. आणि तुम्हाला हे माहिती आहे की O पासून A पर्यंतचं जे आपण या ठिकाणी मॅग्नेट घेऊन आला की किती आहे ER. जर ही व्हॅल्यू ER ची आहे ते सुद्धा व्हॅल्यू कशाची राहणार आहे, ER ची. आता आपल्याला काय करायचं की जेव्हा हे तिन्ही कंपोनंट, व्हेन these all three components are connected across the EMF E is equal to E0 sin omega t, तेव्हा त्या तिघांचा कंबाईन इफेक्ट काय होणार. व्हॉट इज द कंबाईन इफेक्ट ऑफ इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टर. या तिघांचा कंबाईन इफेक्ट काय होणार आहे. सपोज द इफेक्टिव्ह EMF across this combination is equal to E0, which makes an angle phi with the positive direction of x-axis. या x-axis सोबत या E0 नी हा इतका अँगल तयार केलेला आहे. मग व्हॉट इज द इफेक्टिव्ह EMF across the combination. मग याच्या कॉम्बिनेशन मध्ये किती इफेक्टिव्ह EMF आहे तो जर आपल्याला कळायचा असेल तर आपण याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो. वी कॅन यूज अ पायथागोरस थेरम इन इट. आता कसं पायथागोरसचा थेरम यूज करणार आहे बघा. पायथागोरसचा थेरम जर आपल्याला यूज करायचा आहे तर आपण असं म्हणू शकतो की इट इज द स्क्वेअर ऑफ द डायगोनल, इट इज द स्क्वेअर ऑफ डायगोनल इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. ओके. बाकीच्या उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजे डायगोनलच्या स्क्वेअरची बेरीज, असं पायथागोरसचं थेरम आहे. आणि ते जर आपण या ठिकाणी लागू केलं होतं, ते जर आपण या ठिकाणी अप्लाय केलेलं असेल तर मग आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो की OE चा स्क्वेअर, OE स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. ओके. मग आता या ठिकाणी OE काय आहे, OE इज इक्वल टू E0, तर इथे येणार आहे E0 चा स्क्वेअर which is equal to OA चा स्क्वेअर. व्हॉट इज OA इज इक्वल टू, दिस OA इज इक्वल टू ER, so it is equal to ER and its square plus AE, this AE is EL minus EC, EL minus EC. So what is E0 square, it is equal to ER square. But what is ER? ER is equal to I multiplied by R and its square plus what is EL? It is equal to I multiplied by XL minus I, sorry, it is equal to I0 because the current at that instant is equal to I0. So I0 into XC and this whole bracket square. Now we can take common I0, is I0 square in bracket, it is R square plus XL minus XC, this is equal to E0 square. Now the square root आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर स्क्वेअर रूट त्याचा येणार आहे इट इज E0 is equal to I0 under root
What is this? This is the EMF, the effective EMF when this L, C and R connected in series. जेव्हा इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स हे तिन्ही सीरीज मध्ये जोडलेले असतील तेव्हा त्याचा जो इफेक्टिव्ह EMF येणार आहे तो EMF येणार E0 is equal to I0 in square root R square plus XL minus XC bracket square. आता आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ म्हणजे काय सांगितलं तर E is equal to I multiplied by R. आणि या दोघांना जर आपण कंपेअर केलं तर हा जो भाग या ठिकाणी आलेला आहे या भागाला आपण काय म्हणू शकतो इट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टर व्हेन दे आर कनेक्टेड इन सिरीज. जेव्हा ते सिरीज मध्ये जोडलेले असतील तेव्हा त्यांचा इफेक्टिव्ह अपोजिशन काय असेल करंटला तो आपल्याला दिला जाणार आहे या इक्वेशनने. म्हणून आपण इथं आणि हा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स राहतो the effective resistance of a circuit when it contain inductor, capacitor and resistor, it is called as the impedance. And this impedance is denoted by letter Z. And what is Z is equal to? This Z is equal to under root R square plus XL minus XC square. So what is this? This is called as the impedance Z, which is equal to R square plus XL minus XC square. तर अशा प्रकारे आज आपण LCR सर्किट बघितलं. ज्या LCR सर्किट मध्ये आपल्याला असं दिसून येते की जो इम्पिडन्स आहे त्या इम्पिडन्सची व्हॅल्यू किती असते. व्हॉट इज द टोटल रेजिस्टन्स इन द सर्किट व्हेन इट कंटेन रेजिस्टन्स, कॅपॅसिटर अँड इंडक्टर. Z is equal to under root R square plus XL minus XC square. आता जर आपण या डायग्राम मध्ये tan theta चा फॉर्म्युला लावला, tan theta माहिती आहे, tan theta means opposite side divided by adjacent side. तर आपण जर या ठिकाणी असं लिहिलं की if it is tan phi is equal to tan phi means opposite side means AE that is equal to EL minus EC and divided by the hypotenuse that is equal to adjacent side. What is the adjacent side? Is equal to ER. So what is this? This is the tan phi is equal to EL minus EC upon 1, where this phi is nothing but the phase difference or the angle made by the effective EMF with the positive direction of x-axis. Okay, so we can also write this EL. What is EL is equal to? This EL is equal to, so this I will cancel, so we can write here it is equal to XL minus XC divided by R. So we can write this phi is equal to tan inverse of XL minus XC upon. So when XL is equal to XC means the resistance or the capacitive reactance, it is equal to inductive reactance, then we can say that it is Z is equal to R square. So when the resistance of the circuit is minimum, the resistance of the circuit is minimum only when the capacitive reactance and inductive reactance both are equal. So this Z is equal to R means it has a minimum resistance and minimum resistance, therefore it has a maximum current. Okay, so in this way today we discuss about the LCR circuit. Now if you want to show this with the help of a diagram, then the diagram should be like this. Is equal to Z, that is the effective EMF, that is equal to Z, and this is equal to XL minus XC, we know that here, and here is equal to R, and this is equal to R. So we can also write this as in a diagram. This diagram represents
the resistances. This is the effective resistance. Impedance, this is XL minus XC, that is the effective along the y-axis, and this R, it is nothing but the resistance of a resistor. So in this way today we discuss about the LCR circuit. In the next lecture, या नंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक अजून महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, तो आहे LC ऑसिलेशन. LC ऑसिलेशन मीन्स काय असते आणि आपल्याला त्यातला थोडंसं एक्सप्लेन करून पण सांगायचं आहे, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न LC ऑसिलेशन इन द नेक्स्ट लेक्चर. सो दिस इज इनफ फॉर टुडे. हॅव अ गुड डे. बाय.